तर धनंजय मुंडेंवरील आरोपांची सखोल चौकशी होणार आहे। मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती नेमलेली आहे। अजित पवारांनी पक्षांतर्गत समिती नेमली असं देखील आता कळतंय। धनंजय मुंडेंवरील आरोपांची चौकशी होणार आहे। आरोपांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे। धनंजय मुंडेंवरील आरोपांची आता चौकशी होणार आहे। अजित पवार यांनी यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर चौकशी करण्यासाठी म्हणून एक समिती नेमल्याचं इथं सांगितलेलं आहे। त्यामुळे मुंडेंच्यावर जे आरोप होत आहेत त्या संदर्भात आता चौकशी होणार आहे। पक्षांतर्गत समिती अजित पवारांनी नेमलेली आहे। त्यामुळे पक्षांतर्गत समिती धनंजय मुंडेंवरील आरोपांची चौकशी करणार आहे। या समितीमध्ये नेमकं कोण आहे हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही, परंतु उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी आता धनंजय मुंडेंवर जे आरोप होत आहेत त्या आरोपांची चौकशी करण्याचं ठरवलेलं आहे। पक्षांतर्गत समिती या चौकशीमध्ये असेल आणि ती या सगळ्या आरोपांची चौकशी करणार आहे। अंजली दमानिया यांनी देखील अजित पवार यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेतली होती। धनंजय मुंडेंवरील जे आरोप होते त्या संदर्भातले कागदपत्र दिले होते आणि त्यानंतर आता अजित पवार ॲक्शन मोडवर आलेले आहेत। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय की अजित पवार आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि आपल्याच तुमच्याच सरकारमधील जे मंत्री आहेत त्यांची पक्षांतर्गत चौकशी होतीये, कसं पाहता? अजितदादांनी एक अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे। दरवेळेला आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दूध का दूध पाणी का पाणी झाला पाहिजे ही स्पष्ट भूमिका अजितदादांनी घेतलेली आहे। म्हणून आता 8 दिवसाची आपल्याला वाट पाहावी लागेल। 8 दिवसामध्ये नेमकं समिती काय निर्णय देते यावर सर्व काही अवलंबून असेल। अगदी, पण या आरोपांमध्ये आपण बघतोय की धनंजय मुंडेंवर जे आरोप होत आहेत त्या आरोपांवरून त्यांचा राजीनामा घ्या असं देखील एकीकडे सूर असताना ही समिती नेमली गेलेली आहे। खरं तर ही समिती, या समितीचा जो अहवाल येईल त्या अहवालाला आपण एक युती धर्म म्हणून कसं पाहता? अजितदादांनी हा जो निर्णय घेतला ना फार विचारपूर्वक घेतलेला आहे। उशीर झाला का हा निर्णय घ्यायला? सरकारमध्ये काम करत असताना अशा प्रकारे आपल्या सहकार्यावर एखादा आरोप होणं आणि त्याच्यावर आणखी वादळ निर्माण करणं यापेक्षा यामध्ये खरं काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न अजितदादांनी केलेला आहे। अगदी, पण आता आपण अजितदादाच्या या चौकशी समितीचा अहवालाची आता वाट पाहिली पाहिजे। एखाद्यावर आरोप करून तो खरा असेल तर निश्चित त्याला सजा झाली पाहिजे, जर चुकीचा असेल तर त्यातून तो निर्दोष बाहेर निघाला पाहिजे, ही भूमिका आहे। पण एकंदरीतच आता आपण बघतोय की इतके सगळे आरोप झाले आणि आता ही समिती कुठे नेमली जाते, कुठेतरी उशीर झाला असा देखील एक सूर आहे। आपल्याला काय वाटतं? उशीर झाला जरी असले तरी आता समिती झालीच ना अखेरला। असा एखादा निर्णय घेणार राजकीय पक्षाच्या नेत्यावर आरोप झाल्यानंतर याला सुद्धा हिंमत लागते आणि म्हणून आता केलाय तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। आता उद्या अंजली दमानिया यांनी दावा केलेला आहे की उद्या मी आणखीन आरोप देणार आहे आणि त्यामध्ये त्यांचा मंत्रिपदच नव्हे तर आमदारकी देखील जाईल। आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत, काय ते आरोप करणार आहेत हे त्यांनी उद्या केल्यानंतर कळेल। परंतु सरकारची भूमिका स्पष्ट आहे, जो त्या प्रकरणामध्ये आरोपी असेल शिक्षा झाली पाहिजे आणि याबद्दल कुणाचंही दुमत नाही। परंतु या सगळ्या एकंदरीतच या प्रकारामुळे आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यावर अशा पद्धतीचा आरोप होतोय, भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा देऊन बाजूला व्हावं आणि मग चौकशीला सामोरं जावं असं आपल्याला वाटतं का? नाही, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, याच्या भाष्य करणं योग्य नाही। बिलकुल, धन्यवाद सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर धनंजय मुंडेंवरील आरोपांची चौकशी होणार आहे आणि अजित पवार यांनी चौकशी समिती नेमलेली आहे। पक्षांतर्गत चौकशी समिती इथं नेमण्यात आलेली आहे। धस यांनी 73 कोटींच्या आरोपांची चौकशी आता मात्र होणार आहे। सुरेश धस यांनी हा मोठा आरोप केला होता। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एकही काम न करता पैसे उचलले होते असा हा आरोप होता आणि त्याच आरोपांची आता मात्र अजित पवार चौकशी करणार आहेत। पक्षांतर्गत समिती नेमण्यात आलेली आहे। धस यांनी 73 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता आणि त्यामुळे आता अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय। धनंजय मुंडेंवर झालेले जे आरोप होते त्या आरोपांची आता मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतर्गत चौकशी करणार आहेत।